त्यांच्या समेत सर्व मान्यवर मुख्यतींचं मुख्य व्यासपीठाकडे या ठिकाणी आगमन होत आहे। उपस्थित सर्वांना मी विनंती या ठिकाणी करतोय की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। सुस्वागतम 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 स्वागतम। पनवेल शहरातील प्रत्येकाला अभिमान वाटेल असं पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं दिलीप वेंसरकर संचलित आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होते। आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय महोदय आशिष शेलार साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करूया। मी मंत्री महोदय साहेबांना विनंती या ठिकाणी करेल की आपल्या शुभास्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण अभिवादन करावं। जे समिती या ठिकाणी सन्माननीय मावळचे खासदार श्रींगप्पा बारणे साहेब, सन्माननीय पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय आमदार महेश बागजी साहेब, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय व प्रशासक मंगेश चितळे साहेब, मी या सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय। तर छत्रपती शिवाजी महाराज की। आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र आपण या ठिकाणी उभारत आहोत ते दिलीप वेंसरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत करते। सन्माननीय अनिरुद्ध पाटील साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत करतो। उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मान्यवरांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमेचं पूजन, भारतीय गणित शिल्पकार विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी झाल्यानंतर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पनवेल महानगर पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिलीप वेंसरकर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न असताना सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करण्या अगोदर मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मान सोहळ्याला सुरुवात करण्या अगोदर राज्यगीतानाच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करीत आहोत। मी उपस्थित सर्व मान्यवरांना आणि उपस्थित सर्व निमंत्रित सर्व पाहुण्यांना विनंती या ठिकाणी करतो की राज्यगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहायचंय।
जी महाराज की, भारत माता की. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहायचंय. सर्वांना निमंत्रण, सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहायचंय. की आपणा सर्वांना माहितीच आहे की गेल्याच आठवड्यामध्ये काही दिवसापूर्वी जम्मू काश्मीर येथील पेलगाम येथे या ठिकाणी 28 नागरिकांना निष्पाप आपलं बलिदान द्यावं लागलं, त्यांचा जीव गेलं. अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्यांना मृत्यू प्राप्त झालं ते आपल्या पनवेल शहरातील दिलीप देसले देखील होते, डोंबिवलीतील होते, असे आपले महाराष्ट्रातील बरेचसे होते. जवळजवळ 28 लोकांना आपला प्राण गमावा लागलं. त्या मृतात्म्यास चिरशांती लाभो म्हणून आपण त्यांना या ठिकाणी 2 मिनिटं आपण सर्वांनी स्तब्ध उभं राहून आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया. ओम शांती शांती शांती. नमस्कार, सुस्वागतम 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 स्वागतम. आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं भविष्यातले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आपल्या पनवेलमधून घडविण्यासाठी दिलीप वेंसरकर संचलित आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आजच्या या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री सन्माननीय नामदार आशिषजी शेलार साहेब, त्यांच्या समेत उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. आलेल्या आपण सर्वांनी विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी बसून घ्यायचे. उपस्थित मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मान सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. मी पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त प्रशासक मंगेशजी चितळे साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतो की आजच्या सोहळ्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले सन्माननीय मंत्री महोदय आशिष शेलार साहेब यांचे या ठिकाणी आपण स्वागत करावं. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक सन्माननीय मंगेशजी चितळे सर, मी आपणास विनंती या ठिकाणी करतो की आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले मंत्री महोदय सन्माननीय आशिष शेलार साहेब यांचं पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं दिलीप वेंसरकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले. त्यांचे या ठिकाणी आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या वतीने यथोचित सन्मान करावा, स्वागत करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या पनवेल नगरीमध्ये मंत्री महोदय आशिष शेलार साहेब यांचे या ठिकाणी स्वागत. मी अतिरिक्त आयुक्त सन्मान्य गणेश शेट्टी साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित मावळचे खासदार सन्मान्य श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्मान्य गणेश शेट्टी साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित मावळ लोकसभा मतदारसंघाचे सन्मान्य खासदार श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांचं देखील पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण स्वागत करायचं. मी पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टी साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित विधान परिषदेचे सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी मी पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्त साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय. अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टी साहेब आपणास पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतोय की विधान परिषदेचे सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील यांचं देखील आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं. पनवेल महानगरपालिकेचे पर्यावरण व्यवस्थापक आयुक्त कैलास गावडे सर, मी आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित सन्माननीय कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी मी सन्माननीय कैलास गावडे सर आपणास विनंती या ठिकाणी करतोय. पनवेल महानगरपालिकेचे परिवहन व्यवस्थापक उपायुक्त कैलास गावडे सर यांच्या शुभ हस्ते पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर साहेब आपलं देखील या ठिकाणी आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मी सन्मान्य उपायुक्त कैलास गावडे सर, मी आपणास पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित उरण विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार महेश बालदी साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय.
आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पनवेल महानगर पालिका दिलीप वेंसरकर संचालित आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र ज्यांच्या नावानं होत आहे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिलीप वेंसरकर साहेब आम्ही सरांना विनंती या ठिकाणी करतो की आपण पुढे यावं आणि सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपणास देखील विनंती या ठिकाणी करतो की आपण पुढे येऊन सन्मान्य कर्नल दिलीप वेंसरकर सर यांचे या ठिकाणी आपण आपल्या पनवेलकरांच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजर आपण या ठिकाणी स्वागत करू. या खऱ्या अर्थानं त्यांच्या रूपानं पनवेलकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू आपल्याला सर्वांना आपल्या ठिकाणी लाभणार आहेत ज्यांच्या नावानं पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं दिलीप वेंसरकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र आपण या ठिकाणी त्याचं उद्घाटन सोहळ्या ठिकाणी संपन्न होतं. आपल्या या पनवेल नगरीमध्ये दिलीप वेंसरकर सरांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण स्वागत करूया. पद्मश्री दिलीप वेंसरकर सर आपलं या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं मी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय आयुक्त प्रशासक मंगेश चितळे सर मी आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित सहव्यवस्थापकीय संचालक सिडको सन्माननीय गणेश देशमुख सरांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आयुक्त साहेबांना मी या ठिकाणी करतोय. सहव्यवस्थापकीय संचालक सिडको सन्माननीय गणेश देशमुख सर यांचं देखील आजच्या ह्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत. गणेश देशमुख सरांचं देखील आजच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत. मी मेलाधिकारी उपायुक्त मंगला माळवे मॅडम आपणास विनंती या ठिकाणी करतो की पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौर डॉक्टर कविता चौतमल मॅडम यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करायची विनंती आपणास या ठिकाणी करतोय. पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौर डॉक्टर कविता चौतमल मॅडम आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मी उपायुक्त मी विद्यार्थी सरांना विनंती या ठिकाणी करतोय. उपायुक्त वैभव विद्यार्थी सर विनंती करतो की मंचावरती उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्मान्य बबनदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावयाची विनंती आपण या ठिकाणी करतोय. मी पुन्हा एकदा उपायुक्त कार्लेकर सरांना विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित शिवसेना पनवेल महानगर प्रमुख सन्मान्य माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रथमेश सोमण यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. ॲडव्होकेट प्रथमेश सोमण साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत. मी पुन्हा एकदा डॉक्टर वैभव विद्यार्थी सर आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्मान्य प्रीतमदादा म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावयाची विनंती आपण या ठिकाणी करतोय. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्मान्य प्रीतमदादा म्हात्रे यांचं देखील पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं आजच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत. मी पुन्हा एकदा विद्यार्थी सर आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीशजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावयाची विनंती आपणास करतोय. मी पुन्हा एकदा कार्लेकर सरांना विनंती या ठिकाणी करतो उपायुक्त कार्लेकर सरांना विनंती या ठिकाणी करतो की पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते खऱ्या अर्थानं हा प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी अहोरात्र ज्यांनी मेहनत घेतली खऱ्या अर्थानं त्याचा सिंहाचा वाटा आहे असे सन्मान्य परेश ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आम्ही या ठिकाणी करू इच्छितोय. मी उपायुक्त कार्लेकर सर आपणास विनंती या ठिकाणी करतोय की पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सन्मान्य परेश ठाकूर साहेब ह्या प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी फार मोठा त्यांचा हात आहे त्यांनी फार खूप सारा पाठपुरावा ज्यांनी केलं ते सन्मान्य परेश ठाकूर साहेब यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं करू इच्छितोय. त्याचबरोबर उपायुक्त माळवे मॅडम मी आपणास पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित श्रीमती वेंसरकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. वेंसरकर मॅडम यांचं देखील पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं मी रुपाली मॅडम आपणास विनंती करतोय पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त रुपाली मॅडम आपणास विनंती करतोय की वेंसरकर मॅडम यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं.
मी कार्लेकर सरांना विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख सन्मान्य रामदासजी शेवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। रामदासजी शेवळे साहेब, आपलं देखील या ठिकाणी स्वागत। कार्लेकर सरांना विनंती या ठिकाणी करतो की सन्मान्य रामदासजी शेवळे साहेब यांचं देखील आपण आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या वतीने उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं यांचं या ठिकाणी स्वागत करावं। मी पुन्हा एकदा उपायुक्त विद्यार्थी सरांना विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित आरपीआयचे शहर अध्यक्ष सन्मान्य प्रभाकरजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रभाकरजी कांबळे यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय। पनवेल उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी सन्मान्य अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब, आपलं देखील या ठिकाणी स्वागत। उपस्थित अविनाशजी कोळी साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत करतोय आणि या स्वागतानंतर विद्यार्थी सर आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित सन्माननीय अविनाश कोळी साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं आणि या स्वागत आणि सन्मान सोहळ्यानंतर आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं दिलीप वेंसरकर संचालित आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतं आणि याच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मी प्रास्ताविक करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक सन्माननीय मंगेश चितळे सर आपणास विनंती या ठिकाणी करतोय। मंगेश चितळे सर की आजच्या या उद्घाटन सोहळ्याचं प्रास्ताविक आपण करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय। सन्माननीय आयुक्त व प्रशासक सन्माननीय मंगेश चितळे सर। आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन सोहळा समारंभासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मंत्री माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य आदरणीय आशिषजी शेलार साहेब, खासदार श्री श्रीरंगजी बारणे साहेब, विधान परिषद सदस्य श्री विक्रांतजी पाटील, पनवेलचे लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री महेशजी बालदी, आदरणीय पद्मश्री दिलीपजी वेंगसरकर, आमचे गुरुवर्य श्री गणेशजी देशमुख, सर्व क्रिकेट प्रेमी, सर्व माजी नगरसेविका नगरसेवक, सर्व पदाधिकारी आणि सर्व नागरिक हो, या ठिकाणी माननीय आमदार साहेबांच्या आणि विशेषतः परेशजी ठाकूरांच्या संकल्पनेतून ही एवढी मोठी आपली आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आता आज उद्घाटन होतोय, त्यासाठी सर्वांचं स्वागत आहे। या समारंभामध्ये मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की या प्रशिक्षण केंद्राचा जो एरिया आहे तो 7.5 एकराचा आहे। 150 मीटरचं त्याचं डायगोनल त्याचा व्यास आहे। अप्रॉक्सिमेटली आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू कसे घडतील या अनुषंगाने आपण वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने आपण वेंगसरकर साहेबांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं। यासाठी आपण निविदा प्रोसेस पूर्णपणे केली होती आणि त्याच्यामध्ये आदरणीय वेंगसरकर साहेबांनी यासाठी आपल्याला संमती दिली आणि त्यानुसार आपण हे प्रशिक्षण केंद्र वेंगसरकर साहेबांच्या मार्फत चालवलं जाणार आहे। यामध्ये विशेषतः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 50% खेळाडू, 25% उर्वरित रायगड जिल्ह्यातील आणि 25% इतर अशा स्वरूपाचे 101 खेळाडू हे मोफत यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आपल्या पनवेलच्या पंचक्रोशीमध्ये असलेल्या होतकरू आदिवासी समाजामधील जी मुलं पण आहेत ज्यांना खरोखर स्टॅमिना आहे, त्यांना फक्त टेक्निक जर का दिलं गेलं, सिस्टमॅटिकली त्यांना प्रशिक्षित केलं जर का गेलं तर याच्यापुढे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देखील या ठिकाणी घडू शकतात। त्यामुळे पनवेल शहर आणि आसपासचा सगळा भाग या ठिकाणी आपण त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे। या ठिकाणी अनेक टुर्नामेंट्स देखील भरवले जातील आणि वेंगसरकर फाउंडेशनला आम्ही याच्यामध्ये पूर्णपणे फ्री हँड दिलेला आहे। प्रशिक्षण शिबिराच्या अनुषंगाने सिलेक्शनची प्रोसेस जी आहे ती 10 ते 19 गटामध्ये या ठिकाणी राबवली जाईल, अत्यंत पारदर्शीपणाने राबवली जाईल।
ही जी अकॅडमी आपण तयार केलेली आहे तिच्यासाठी साधारणतः 14,55,00,000 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे। भांडवली खर्च जरी आपण केला असला तरी याच्यापुढची ऑपरेशन आणि मेंटेनन्सची जी कारवाई आहे ती पूर्णपणे वेंगसरकर फाउंडेशन हे CSRच्या माध्यमातून राबवलं जाणार आहे। माझी सर्व नगरवासियांना या बाबतीमध्ये शुभेच्छा आहे आणि त्यांनी या अकादमीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। धन्यवाद आयुक्त साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय। आणि यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं जे विकास कामे या ठिकाणी झालेली आहेत, प्रगतिशील पनवेल याची चित्रफित या ठिकाणी आम्ही आता प्रसारित या ठिकाणी करतोय। विनंती या ठिकाणी करतोय सर्व मान्यवरांना आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व उपस्थित प्रमुख मान्यवरांना की या ठिकाणी चित्रफित या ठिकाणी आपण आता प्रसारित करतोय, प्रगतिशील पनवेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे आमचा रायगड जिल्हा। आणि याच रायगड जिल्ह्यातल्या आमच्या प्रगतिशील पनवेलला अधिक गतिमान बनवण्यासाठी कटिबद्ध असलेली आमची पनवेल महानगरपालिका। केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनाने पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रशांतजी ठाकूर यांच्या कार्यकुशल पद्धतीने पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना आणि विकास कार्य सातत्याने पनवेल महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्यात येत आहेत। अशाच पूर्ण झालेल्या विकास कामांपैकी पनवेलला एक नवीन ओळख निर्माण करून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा आज या मंगल प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय श्री आशिषजी शेलार यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। चला एक नजर मारूया या बहुचर्चित क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या लघुपटावर। आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र। पनवेलला क्रीडा नगरी बनवण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून टाकलेलं पनवेल महानगरपालिकेचं एक दमदार पाऊल म्हणजेच नवीन पनवेल येथे उभं राहिलेलं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र। गुणवत्तापूर्ण खेळाडू देशाला देण्यासाठी आणि उद्याचे सचिन, विराट, रोहित घडवण्यासाठीच हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र नवीन पनवेल येथे विकसित करण्यात आलंय। सदर केंद्राचे संचालन आणि प्रशिक्षण सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार श्री दिलीप वेंगसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप वेंगसरकर फाउंडेशन मार्फत होणार आहे। CSR निधी वापरून सदर संस्थेमार्फत 10 ते 19 वयोगटातील गुणवत्ता असलेल्या प्रत्येक खेळाडूला या प्रशिक्षण केंद्रामार्फत दर्जेदार आणि मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। इथल्या मोफत प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा स्थानिक उदयोन्मुख खेळाडूंना मिळावा यासाठी 50-25-25 हा फॉर्म्युला राखीव ठेवण्यात येणार आहे। या अकॅडमीत 50% प्रशिक्षणार्थी हे पनवेल महानगरपालिका हद्दीतील, 25% रायगड जिल्ह्यातील तर 25% प्रशिक्षणार्थी हे इतर जिल्ह्यातून असणार आहेत। आपल्या पाल्याला सुद्धा क्रिकेटचं दर्जेदार प्रशिक्षण मिळावं, त्यानेही भारताकडून खेळावं, IPL मध्ये खेळावं ही कित्येक पालकांची असलेली इच्छा सुद्धा लवकरच पूर्ण करणाऱ्या या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते झालं होतं आणि आज याचं लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय श्री आशिषजी शेलार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले, याचा विशेष आनंद होत आहे। मला खूप आनंद होते की आपल्या पनवेल सारख्या शहरामध्ये एक माझी अकॅडमी सुरू होते, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी सुरू होते। इकडे पण खूप टुर्नामेंट्स होतील, इकडची मुलं पण महाराष्ट्राला खेळतील, मुंबईला खेळतील, इंडियाला खेळतील, IPL खेळतील। पनवेल मधनं जवळजवळ 8 ते 10 मुलं ओव्हल मैदानावरती रोज येतात, पण ते आर्थिकदृष्ट्या चांगले म्हणून येऊ शकतात कारण इकडे आदिवासी मुलं वगैरे भरपूर इकडे आहेत, त्यांच्यामध्ये स्पीड आहे, स्टॅमिना आहे, सगळं त्यांच्या नैपुण्य आहे, परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असल्यामुळे ते पण टेनिस बॉल क्रिकेट खेळतात तिकडे आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळल्यामुळे तिकडे संपतात ते। मला वाटतं सीझन बॉल खेळले तर ते भारताला खेळतील, IPL खेळतील आणि आपण मुंबई किंवा महाराष्ट्राला खेळतील असा मला ठाम विश्वास आहे। धन्यवाद, जय हिंद। येणाऱ्या काळात या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन अनेक उद्योन्मुख क्रिकेटपटू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवून आपल्या पनवेलचा झेंडा अभिमानाने फडकवत ठेवतील, यात कोणतीच शंका नाही। धन्यवाद। धन्यवाद
आणि यानंतर मी खऱ्या अर्थानं ज्यांच्या संकल्पनेतून हा पनवेलकरांना अभिमान वाटेल, पनवेलकरांच्या क्रिकेटपटून अभिमान वाटेल असं सुंदर असं या क्रिकेट अकॅडमीचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सन्मान्य परजीत ठाकूर साहेब पुन्हा विनंती या ठिकाणी करतोय की उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्मान्य परजीत ठाकूर साहेब. पनवेल महानगरपालिकेने या इथे जे विकसित केलेलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट प्रशिक्षण केंद्र आहे याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आज या इथे उपस्थित असलेल्या मान्यवर राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यचे मंत्री माननीय आशिष शेलार साहेब, त्याचबरोबर या मावळ मतदारसंघाचे खासदार माननीय श्रीरंग बारणे साहेब, या पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आदर्श असे आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब, त्याचबरोबर उरण विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार माननीय महेश बालदी साहेब, ही अकॅडमी हे जे चालवणार आहेत ज्यांनी ह्या क्रिकेटचं आणि या भारताचं नाव हे पूर्ण जगभरामध्ये तरुणांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि आज या इथे जे ही अकॅडमी चालवणार आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून हे आमचे पनवेल आणि या विभागातील सर्व आमची मुलं आहेत ही चांगल्या प्रकारे तयार होणार आहेत क्रिकेटमध्ये आणि त्याचबरोबर क्रीडा स्पर्धांमध्ये नाव गाजवणार आहेत असे दिलीप वेंसरकर साहेब, त्याचबरोबर विधान परिषद सदस्य माननीय आमदार विक्रांत पाटील साहेब, सिडकोचे जॉईंट डायरेक्टर आणि ज्यांचा या मैदानाच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा सहभाग आहे असे माननीय गणेश देशमुख साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय बबनदादा पाटील, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश कोळी साहेब, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चोतमल मॅडम, त्याचबरोबर या इथे व्यासपीठावरती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अनिरुद्ध रविशेठ पाटील साहेब, पनवेलचे आयुक्त ज्यांनी हा क्रिकेट ग्राउंड हा अतिशय चांगल्या दर्जाचा आणि येथील प्रत्येक गोष्ट ही या इथे चांगल्या दर्जाचीच असावी आणि ह्या संकुलाच्या माध्यमातून चांगले तर इथं जर समजा इथे आपल्या खेळाडू घडवायचे असतील तर येथील गोष्टी सुद्धा त्याच प्रकारे आदर्शवत असाव्यात याच्याकडे ज्यांनी लक्ष ठेवलेलं आहे असे पनवेलचे आयुक्त माननीय मंगेश चितळे, या इथे व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मित्रांनो, आज या इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचं प्रशिक्षण केंद्र हे इथे चालू होत आहे. एवढं मोठं प्रशिक्षण केंद्र आपण चालू करतोय, ह्याच्यामध्ये किती जण खेळणार हा असा इथं विचार केला जातोय, याच्याबद्दल चर्चा केली जात आहे. परंतु मित्रांनो, आपण काही गोष्टी या लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपले जे तरुण आहेत या तरुण पिढीमध्ये एक जबरदस्त असीमित अशी ऊर्जा आहे. या ऊर्जेच्या माध्यमातून आज आपण हे सर्व नवविश्व हे घडताना असं बघत आहोत. ह्या आपल्या तरुण पिढीला जर चांगल्या प्रकारे आपण सांगता जर दिशा दिली, यांच्या या ऊर्जा ही चांगल्या प्रकारे सांगता या इथे निर्माण व्हावी, चांगल्या प्रकारे ती बाहेर पडावी, यासाठी जर आपण जर या इथं व्यवस्थित सांगता त्यासाठी प्रयत्न केले गेले तर जर्मनी असेल किंवा जपान असेल असे मोठे राष्ट्र यांची निर्मिती होत असते. आणि त्याच वेळेला ही जर ऊर्जा आहे ही अयोग्य मार्गाने जर बाहेर पडली तर मग त्याच्यातून तालिबान आणि लष्कर-ए तोयबा अजून लष्कर-ए मुजाहिदीन याच्यासारखे अतिरेकी सुद्धा जन्माला येत असतात. त्याच्यामुळे या ऊर्जेचा चांगल्या प्रकारे वापर करता येणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जर ही तरुणांची ऊर्जा आहे ही खेळाच्या माध्यमातून जर सांगता त्याला आपण दिशा देऊ शकलो तर मग त्या ऊर्जेमध्ये वाढ होतेच, त्याला शिस्त लागतेच आणि त्याचबरोबर या तरुणांचं आयुष्य आणि या सर्व विभागाचं सुद्धा भविष्य आहे हे चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतो. ह्या गोष्टीलाच महत्त्व देऊन माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या इथे भारतीय जनता पार्टीने हे क्रिकेट अकादमीचं मैदान हे इथे चांगल्या प्रकारे तयार व्हावं, याला चांगला दर्जा असावा यासाठी प्रयत्न केले. आणि आज सांगतात त्याचा रिझल्ट हा आपल्या समोर हा दिसून येतो आहे. गेल्या अनेक वर्षांची मेहनत आणि त्यानंतर मग हा क्रीडा संकुल हा तयार झालेला आहे. याच्या पुढील काळामध्ये माननीय वेंसरकर सरांच्या हाताखाली या इथे चांगले तरुण हे या इथे खेळासाठी तयार व्हावेत. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेला ह्या लेझर क्रिकेटच्या या ग्राउंडचा हा उपयोग करता यावा आणि त्यांना सुद्धा त्यांचं कौशल्य त्यांच्यामध्ये असलेलं
जे सांगतात जी कला आहे ही चांगल्या प्रकारे विकसित व्हावी यासाठी प्रयत्न करता यावेत अशा प्रकारचं हे एक सांगता एक क्रीडा अकादमीचं मैदान हे तयार केलेलं आहे। ह्याच्या बरोबरीनेच पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे मैदान आणि अशा प्रकारचे क्रीडा संकुल क्रीडा अकादमी चालू होतील या दृष्टीने या इथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा सांगता इथं नेहमीच पनवेल महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला जातो। या इथे पनवेल महानगरपालिकेमध्ये ह्याच्या सोबतीने संभाजी महाराज मैदान ह्याचं सुद्धा या इथे तिथे सुद्धा अशाच प्रकारचं सुंदर असं मैदान तयार करण्यात आलेलं आहे ज्याचा उपयोग हा तेथील तरुणांना मोठ्या प्रमाणात होईलच। त्याच बरोबरीने प्लॉट नंबर 414 प्लॉट नंबर 415 हे दोन्ही मिळून 23,000 स्क्वेअर मीटरचे असे तक्का या इथे असलेले प्लॉट या इथे बॅडमिंटनचे 10 कोर्ट जेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं तिथे प्रशिक्षण हे दिलं जाईल। त्याचबरोबर पनवेल महानगरपालिका आणि या नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय माफ करा नॅशनलच्या मॅचेस ह्या खेळवता येतील या दृष्टीने ह्या दर्जाचं असं सुद्धा क्रीडा संकुल तिथे तयार व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टी ही पाठपुरावा करत आहेच। त्याच सोबतीने तेथे 3 एकर परिसरामध्ये तेथे एक सुंदर असं क्रिकेटचं त्या इथं सुद्धा एक लेदर क्रिकेटचं मैदान तयार व्हावं। ह्याच सोबतीने भराव ग्राउंड म्हणजे आपला पनवेल कोर्ट आहे पनवेल कोर्टाच्या मागे तेथील भराव ग्राउंड वरती तेथे सुद्धा एक चांगल्या एक सुंदर असं मैदान तयार व्हावं। ह्या सोबतीने पिल्ले कॉलेजच्या इथे असलेलं जे सेक्टर 16चं मैदान आहे तो सांगता तो मैदान त्याला पुन्हा एकदा सांगता त्याला तयार करण्यात येऊन आणि त्याच्या माध्यमातून या इथे जास्तीत जास्त आपल्या पनवेल महानगरपालिका आणि परिसरातील मुलांना मुलींना तेथे सांगता खेळता यावं। त्याचबरोबर स्वतःची त्यांना त्यांची बौद्धिक आणि मानसिक कसरत ही करण्यासाठी त्यांना सांगता या इथं त्यांना संधी भेटावी ह्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत। आता हे पनवेल क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे खेळासाठी हे प्रयत्न चालू आहेत त्याच प्रकारे खारघर विभागामध्ये सुद्धा मग तो सेक्टर 15 असेल तेथे प्लॉट नंबर 36 वरती 8,351 चौरस मीटरचं हे मैदान याची कामं त्या इथे चालू आहेत। सेक्टर 19 मध्ये प्लॉट नंबर 132 येथे 4,903 सेक्टर क्रमांक 19 मध्ये 1,492 चौरस मीटरचं मैदान सेक्टर 21 मध्ये 5,828 चौरस मीटरचं मैदान। त्याचप्रमाणे आणखीन खारघर विभागामध्ये अशाच प्रकारचे एकूण या इथे 8 मैदानांची कामं ही आजच्या दिवसाला चालू आहेत। त्याचबरोबर कळंबोलीमध्ये सुद्धा येथे 4 मैदानांची कामं ही चालू आहेत किंवा प्रस्तावित आहेत आणि अशाच प्रकारे ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचे मैदानं तयार व्हावीत यासाठी या इथे भारतीय जनता पार्टी तेवढीच आग्रही आहे। या सर्व प्रयत्नांना आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून आणि त्याचबरोबर माननीय आशिष शेलार साहेब असतील यांच्याकडून आम्हाला आवश्यक ते सहाय्य नेहमी लाभत असतोच मार्गदर्शन हे लाभत असतोच। याचबरोबर पनवेल महानगरपालिकेने ह्या पनवेलचा क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे विकास व्हावा ह्यासाठी इथे क्रीडा संस्कृती चांगल्या प्रकारे रुजावी ह्याच्यासाठी त्यांनी सुद्धा ज्या प्रकारे स्वतःचं सांगता डेडिकेशन हे ज्या प्रकारे दाखवलेलं आहे खरोखर आम्हाला त्याचं कौतुक आहे की ह्या पनवेलला माननीय गणेश देशमुख साहेब आणि माननीय मंगेश चितळे साहेब यांच्यासारखे आयुक्त हे आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यामुळे या इथं चांगल्या प्रकारे या तरुणांसाठी क्रीडा क्षेत्राचा विकास हा चालू आहे। हा या पुढील काळ सुद्धा चालू राहावा यासाठी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर हे दक्ष असतातच आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचं सहकार्य सुद्धा आम्हाला लाभावं यासाठी मी आपल्या सर्वांना इथं आवाहन करेन आणि इथे मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।